हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आपल्याकडे बऱ्याच वेळेस वेगळ्या वेगळ्या रंगाचे मणी उरलेले असतात. तर त्या उरलेल्या मण्यांमध्ये काय करावं आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न असतो. तर अशा उरलेल्या मण्यांमध्ये मी एक वॉल हँगिंग आज तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे व्हाईट कलरचे मणी घेतलेले. हे व्हाईट कलरचे मणी 5 नंबरचे घ्यायचे आपल्याला. आणि तुम्ही हव्या त्या कलरमध्ये करू शकतात. मी इथे 2 कलरमध्ये थोडासा पार्ट दाखवत आहे या वॉल हँगिंगचा. तर मी इथे ऑरेंज कलरचे मणी घेतलेले, पर्पल कलरचे मणी घेतलेले आणि हे थोडे माझ्याकडे मणी अवेलेबल होते असे डिझाईनचे. हे मणी मी घेतलेले. तर त्या याऐवजी तुम्ही 8 नंबरचे मोठे मणी घेतले तरी चालेल. हा पर्पल कलरमध्ये मी एक बॉल केलेला आहे. तर असे आपल्याला बॉल करायचे 7 करायचे आपल्याला टोटल. तर तुम्ही एका कलरमध्ये 2 कलरमध्ये किंवा आपले रेनबोचे 7 कलर असतात त्या 7 कलरमध्ये तुम्ही हे बॉल करून मग वॉल हँगिंग केले तरी चालेल. तर हा एक बॉल मी इथे केलेला आहे. तर दुसरा बॉल कसा करायचा मी तुम्हाला दाखवते. तर या 2 कलरमध्ये मी करणार आहे आणि त्यानंतर ते कसे जॉईन करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्ही करताना मात्र जास्त बॉल करायचे आणि मग ते जॉईन करायचे. आता मी तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये बॉल करायचा कसा ते दाखवणार आहे. सुरुवातीला आपल्याला टोटल या बॉलचे 7 राऊंड करायचे टोटल. हा समजायला थोडासा अवघड आहे, तर त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉलो करायचा. सुरुवातीला आपल्याला इथे ऑरेंज कलरचे मणी 5 घालायचे, 5चा राऊंड करायचा. त्यानंतर आपल्याला इथे 6-6चे राऊंड करायचे. 5 मणी घालायचे आपल्याला. पाच मण्यातून परत आपल्याला सुई काढायची. पुढच्या मण्यात घ्यायची सुई. आता इथे आपल्याला घट्ट ओढून घ्यायचं. इथे आपल्याला 4 मणी घालायचे. पुढे सगळीकडे 4 मणी घालायचे आणि शेवटी आल्यावर 3 मणी घालायचे. असं आपल्याला पूर्ण 6-6चा राऊंड करायचा. ठीक आहे. ही माझी दुसरी स्टेप इथे कंप्लीट झालेली आहे. दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. इथे मध्ये आपण 5 मणी घातलेले होते म्हणून इकडे पण सगळे 5 आलेले आहेत. तर आता इथून माझी सुई आलेली आहे. तर आपल्याला हे जे 2 मणी आहे या 2 मण्यांवर आपल्याला 5चा राऊंड करायचा. परत हे 2 आहे त्याच्यावरती आपल्याला 3 घालायचे. नंतर हा मणी हा सोडून द्यायचा. एक अल्टरनेट आपल्याला करायचं. एकदा 5चा राऊंड एकदा 6चा राऊंड. पण बिगिनर्सला थोडंसं व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून मग मी आधी असं दाखवत आहे. तर इथे हे जे 2 मणी याच्यावर आपल्याला 5चा राऊंड करायचा. हा मणी सोडून द्यायचा. परत ह्या 2 मण्यांवर 5चा राऊंड करायचा. असं आपल्याला 5 वेळा करायचा. आता माझी सुई इथे आलेली. आता मी सुई इथून काढते बाहेर आणि यावर आपल्याला या 2 मण्यांवर 3 मणी घालायचे. असे 3 मणी घातले. नंतर यातून मी सुई बाहेर काढली. असे 2-2 मण्यांवर 5चा राऊंड केला ना 5 ठिकाणी, तर आपल्याला नंतर कन्फ्युजन नाही होत. म्हणून मग मी असं दाखवत आहे. तर इथून पुढे हा एक मणी सोडून द्यायचा आणि हे जे 2 मणी आहेत ह्याच्यावर परत 3 मणी घालायचे. हे 2 मणी यावर परत 3 मणी, ह्याच्यावर 3, ह्याच्यावर 3. असा हा तिसरा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा. ठीक आहे. ही तिसरी स्टेप माझी इथे पूर्ण झालेली आहे. प्रत्येक स्टेप करताना आपले इथे 5 वेळा राऊंड येतात का नाही ते आपल्याला चेक करायचं. आता इथे मी 5-5चा राऊंड केलेला होता तिसऱ्या स्टेपमध्ये आणि इथे हा एक एक मणी मध्ये मध्ये सोडलेला. हा आता चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय, हे माझे राऊंड 5 वेळा आलेले आहेत. आता चौथ्या स्टेपमध्ये काय करायचंय, हे जे 3 मणी आहेत यावर आपल्याला परत 3 मणी घालायचे म्हणजे परत 6चा राऊंड करायचा आहे. ही झाली आपली चौथी स्टेप. तर आता माझी सुई इथून आलेली आहे. मी इथून पुढच्या मण्यातून काढणार आहे आणि इथे परत मी 3 मणी घालणार आहे. सहाचा राऊंड करणार आहे परत.
पुढून पुढून परत आपल्याला सुई काढायची. इथे घ्यायची सुई या बाजूला आणि इथे परत 3 मणी घालून परत 6चा राऊंड करायचा. ही आपली चौथी स्टेप आहे. आता ह्याच्यावर परत 3 मणी घालायचे. इकडच्या साईडला परत 3, इकडे 3, इकडे 3, असं 5 वेळा आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. हा माझा इथे चौथा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता 5व्या राऊंडला आपल्याला हे मी इथे शेवटचे 3 घातले होते. तर 5व्या राऊंडला सुई आपल्याला परत इकडे आणायची आणि हे जे 3 मणी आहे यावर परत 3 मणी घालून परत 6चा राऊंड करायचा. म्हणजे हा जो 1 2 3 4 5वा राऊंड जो आहे तो पण आपल्याला परत 6चाच करायचा पूर्ण. आता 6व्या राऊंडला आपल्याला हा बॉल कमी कमी करत जायचा. म्हणून काय करायचं, इथे हे जे 3 मणी आहेत ना ह्याच्यावर 2च आपल्याला ऑरेंज कलरचे मणी घालायचे. हा आपला 6वा राऊंड कंप्लीट करायचा पूर्ण. या 3 मण्यांवर 2 मणी, या 3 मण्यांवर 2 मणी, प्रत्येक ठिकाणी 2-2 मणी घालायचे आपल्याला. ठीक आहे. आता ही माझी 6वी स्टेप झाली आहे. इथे मी सगळीकडे 5-5 मणी घातलेले आहेत. आता 7वी आणि शेवटची स्टेप आहे. त्यासाठी आपल्याला हे जे 3 मणी ह्याच्यावरती आपल्याला 3 मणी घालायचे. हे माझे इथे 3 मणी घालून झालेले आहेत. त्यानंतर मी सुई इथून काढली या बाजूने. आता आपल्याला कमी करत जायचे. 6चा जराही राऊंड केलेला तरी आपल्याला कमी करायचे. त्यामुळे काय करायचंय, हा इकडचा एक मणी धरायचा, इकडचे 2 धरायचे आणि हा एक धरायचा. म्हणजे सुरुवातीला मी इथे 3 घातले होते, तर आता हे 4 धरायचे आणि आपल्याला इथे फक्त 2च मणी घालायचे. ठीक आहे. तर मी फक्त 2च घालणार आहे मणी. दोन मणी घालून इकडच्या या मण्यातून आपल्याला सुई काढायची. असं बॉल जो आहे तो आपला जवळ येत जाणार. शेवटपर्यंत आपल्याला तसंच करायचं. आपण जेव्हा शेवटच्या राऊंड पाशी येतो त्यावेळेस आपल्याला इथे 1 2 3 4 5 मणी राहिले. त्यामुळे आपल्याला इथे फक्त एकच मणी घालायचं आणि शेवटी आपले फक्त इथे 1 2 3 4 आणि इकडचा एक घातलेला 5, एवढे 5च मणी येणार. त्या इथे आपला बॉल पूर्ण कंप्लीट होणार. हा बॉल आपला इथे कंप्लीट झालेला आहे. आपण सुरुवात 5 मण्यांपासून केलेली होती, तर इथे कंप्लीट झाल्यानंतर पण शेवटी आपले 5 मणी राहिलेले आहेत. ह्या 5 मण्यातून परत एकदा आपण पूर्ण दोरा फिरवून घ्यायचा, म्हणजे हा बॉल असा घट्ट होतो. पूर्ण झाल्यावर असा दिसतो. हे बॉल असे 2 कंप्लीट झाले की मग आता ह्याचे मी बॉल हँगिंग कसे करायचे ते तुम्हाला पांढरे मणी घालून दाखवणार. ठीक आहे. टोटल 7 स्टेपमध्ये हा बॉल पूर्ण कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे करताना व्यवस्थित बघायचं की आपण कुठल्या स्टेपला किती मणी घातलेले आहेत. एक एक स्टेप व्यवस्थित फॉलो करायचे, तरच हा बॉल व्यवस्थित होईल. नाहीतर मग कुठे तुम्ही 3च्या ऐवजी 2 मणी घातले तर परत चुकून जातो हा. त्यामुळे प्रत्येक स्टेप व्यवस्थित फॉलो करायचे. ठीक आहे. आता मी हे जॉईन कसे करायचे ते दाखवणार आहे. तर सुरुवातीला एक ऑरेंज मणी घेतलेला आहे. तुम्ही जर रेड कलरचा बॉल केलेला असेल तर त्याच्यावरती आपल्याला अडकवायला करायचं. तर ते करताना आपल्याला रेडच मणी घालायचं आहे. इथे मी ऑरेंज केला म्हणून इथे ऑरेंज घातला. तर ऑरेंज मणी घातल्यानंतर आपल्याला हे व्हाईट मणी आहेत, हे आपल्याला टोटल 16 मणी घालायचे. ठीक आहे. हे 16 मणी घातल्यानंतर असं आपल्याला अडकवायला करता येतं. आता या पहिला जो आपण ऑरेंज मणी घातला होता त्याच्यातूनच परत आपल्याला सुई काढायची. 8 मणी व्हाईट घालायचे, परत एक ऑरेंज घालायचं आणि परत 8 व्हाईट कलरचे घालायचे आणि परत एक ऑरेंज करायचं. असं आपल्याला 2 वेळा करायचं. हे माझं असं 2 वेळा घालून झालंय. इथे 8 घातले मी, परत एक ऑरेंज घातला, 8 घातले, परत एक ऑरेंज घातला. आता आपल्याला इथे हा जो मणी आहे गोल्डन, हा आपल्याला इथे घालायचा आहे. हा मणी घातल्यावर आता आपल्याला हा बॉल घालायचा. आता बॉल घालताना आपली 6ची जी बाजू आहे ती आपल्याला वर घ्यायची. ही 5ची जी केलेली आहे आपण ही नाही घ्यायची, 6ची घ्यायची. आणि 6च्या
राऊंडमधून आपल्याला अशी सुई घालायची आणि बरोबर त्याच्या समोरच्या 6च्या राऊंडमधूनच बाहेर निघाला पाहिजे. आता इथून आपली खालून सुई आलेली आहे. आता काय करायचं, परत आपल्याला हाच गोल्डन मणी घालायचा, म्हणजे बॉलच्या दोन्ही साईडने ते फिट बसणार आहे. हे आपलं असं दिसणार आहे. या बाजूला पण गोल्डन मणी घातलेला आणि इथून मी दोरा बाहेर काढून इथून पण एक गोल्डन मणी घातलेला. आता आपल्याला उलट थोडंसं रिपीट करत जायचं. आता यानंतरचा बॉल जो आहे तो पर्पल कलरचा घातलेला, त्यामुळे काय करायचं, आता इथे आपण ऑरेंज घातला होता. आता या मण्याच्या खाली आपल्याला पर्पल कलरचा घालायचा मणी आणि नंतर हे जे पांढरे मणी आहेत हे आडे घालायचे, परत एक पर्पल घालायचा, परत एकदा आडे घालायचे आणि त्यानंतर जो कलर येईल त्या कलरचा परत इथे मणी घालायचा. असे आपल्याला टोटल 7 बॉल करून घ्यायचे. पण मी दाखवताना फक्त तुम्हाला 2च बॉलमध्ये दाखवते, ठीक आहे. हे माझे 2 बॉल घालून झालेले. तिकडे इथे जसं केलं तसंच मी इथे पण केलेलं आणि हा इथे पुढचा बॉल घातलेला आणि मग परत ह्याच्या खाली मी परत रिपीट करत जाणार. असे टोटल आपल्याला 7 कलरचे बॉल घालायचे. पूर्ण झाल्यावर कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते. आणि इथे खालच्या बाजूला थोडेसे आपल्याला शेवटचा बॉल जेव्हा येईल तेव्हा आपल्याला थोडेसे डिझाईन करायचे, ते पण मी तुम्हाला दाखवते. आता हे मी असे 7 कलरमध्ये केलेले आहेत हँगिंग. आणि इथे रेड घातला आहे, नंतर येल्लो घातला आहे, ऑरेंज घातला आहे, इथे ग्रीन घातला, ब्लू घातला आणि पिंक आणि हा सगळ्यात शेवटी पर्पल घातलेला. हा पर्पल घातल्यानंतर मी इथे माझी सुई आणली आणि इथे गोल्डन मणी घालून इथे परत त्याच्या खाली एक पर्पल घालून त्याच्यामधून परत फिरवून घेतली ती सुई आणि हे इकडचे आपले 6 पर्पल मणी आहे त्याच्यामधून मी सुई काढलेली प्रत्येक ह्याच्यातून आणि या 2 मण्यांच्या मध्ये मी परत असं हे थोडंसं डिझाईन केलेलं आहे. त्या डिझाईनमध्ये मी इथे 5 व्हाईट कलरचे घातले, 2-3, कारण मी इथे 7 कलरचे बॉल केलेले आहेत म्हणून मी ते प्रत्येक ह्याच्यामध्ये 7 कलरचे वेगळे डिझाईनचं असं लटकनसारखं तयार केलेलं आहे. ते असे इथे घातलेले आहेत मी 5 व्हाईट घातले, 3 येल्लो आणि तर परत हे गोल्डन मणी आणि परत ह्याच्यातून येल्लो घातलेलं, असे मी इथे 6 केलेले आहेत टोटल. या 6 मण्यांवरती मध्ये मध्ये दोरा घालून असे 6 करून घेते, त्यामुळे ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं. हँगिंगचा व्हिडिओ मी सगळ्यात शेवटी दाखवलेला. तर अशा प्रकारचे तुम्ही मल्टी कलरचे एक हँगिंग नक्की ट्राय करून बघा, दिसायला पण खूप सुंदर दिसते. आपल्या खिडकीला पण पडदा लावलेला असतो, त्याच्या दोन्ही साईडनी आपण अडकवू शकतो. तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी देण्यासाठी खूपच छान दिसतं, ठीक आहे. नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.